महाराष्ट्रातला इप्स्टीन अशोक खरात याने 58 महिलेसंग अत्याचार केला, त्याचे व्हिडिओ बनवून पेन ड्राईव्हमध्ये ठेवले आणि त्या इप्स्टीनची पूजा आपल्या रुपाली चाकणकर मॅडम करतात. विचार करा, चुकीची गोष्ट आहे. आणि त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे. म्हणजे महिलेची सुरक्षा करणं हे ह्या मावशीचं काम असते. आणि ही मावशी 58 मुलीला न्याय देऊ शकेल का? काय वाटतं तुम्हाला? कारण ती शिष्य आहे त्या इप्स्टीनची. महिला आयोगाच्या पद आहे त्यांच्यापाशी, सुरक्षतेची निगा त्यांच्याकडे असते. आणि ह्या ताई 58 ज्या महिलेचा अत्याचार झाला, ह्या हरामखोरानं त्याच्यावर केला त्यांच्यावर, तर ही महिला न्याय देऊ शकेल का? तर माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही 58 महिलेला न्याय देऊ शकत नाही तर आपल्या पदाचा राजीनामा बिनधास्त देऊन द्या, कारण तुम्ही त्या पदाच्या लायकीच्या नाही आहात. अरे जो महामूर्ख, तो पाखंडी, तो तंत्र मंत्र करून तुम्हाला लक्ष वेधण्याचं काम करत असेल, अजितदादाच्या घरासमोर तंत्रमंत्र करून काही सापडत असेल तर विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा. आपला महाराष्ट्र भारत कुठं चाललेला आहे आणि तुम्ही छत्री पकडता त्याच्या डोक्यावर, त्याला ऊन लागले नाही पाहिजे म्हणून, त्याचे पायदून पाणी पिता, तीर्थ पिता, त्याला जीव घालता हातानं, त्याला पेळा काय चारता. विचार करा. म्हणजे अशा लोकांना तुम्ही खतपाणी देऊन राहिले, जे लोक आपल्या समाजातील, आपल्या महाराष्ट्रातल्या महिलेचा काय करतो, विंटाळ करतो आणि त्याचा शारीरिक सुख घेतो, त्याच्या शरीराशी खेळतो. अशा बाबाला तुम्ही, अशा पाखंडीला तुम्ही खतपाणी देऊन राहिले. मी याचा जाहीर निषेध करतो. कारण आपण महिला आयोगाचे अध्यक्ष आहात, ते आपल्याला शोभा देत नाही, पण तुम्ही लवकरात लवकर आपला राजीनामा देऊन द्या, हात जोडून विनंती करतो. आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं नक्की कमेंट करू शका, खरं बोलतो ना. फॉलो करा, शेअर करा हा व्हिडिओ.